horrible life of the very poor. But she played her part heroically. The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodgings. They rented a garret under the roof. Heroically, courageously, धीराने. गॅरेट, पोटमाळ्याची खोली. आणि त्यानंतर दरिद्री लोकांचे आयुष्य काय असते त्याचा दारुण अनुभव मादाम लॉयझेल घेऊ लागले. पण तिने ती भूमिका मोठ्या धीराने निभावली. कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर फेडायचा होता आणि ती करणार होती. त्याने आपल्या मोलकरणीला कामावरून कमी केले. आपले राहते घर बदलले आणि एका छप्पर असलेल्या पोटमाळावजा खोलीत ती भाड्याने राहू लागली. She came to know the drudgery of housework, the odious labors of the kitchen. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and dressed like a commoner. She had to bargain at markets, quarrel and face insult over every miserable sou. ड्रजरी, नावडते काम. ओडियस, किळसवाणा. सू, फ्रेंच नाणे. घरकामातील अपार कष्टाची, स्वयंपाकघरातील नावडत्या रटाळ कामांची तिला आता जाणीव झाली. आता ती रोज धुनी भांडी करायची, सकाळी रस्त्यापर्यंत कचरा नेऊन टाकायची आणि पाणी भरून वर नेताना जिन्यातल्या प्रत्येक टप्प्यावर दमून भागून श्वास घेत थांबायची. आता तिची राहणी अगदी एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. एकेका सू या क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी तिला बाजारात घासाघीस करावी लागे. कधी भांडण तर कधी अपमान सहन करावा लागे. Each month they had to pay some loans, renew others, get more time. Her husband worked extra, every evening doing accounts for a tradesman, and often late into the night. He sat copying the manuscript at 5 sous a page. Manuscript, handwritten book, हस्तलिखित. दर महिन्याला त्यांना काही कर्ज चुकते करावे लागे, तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावे लागे. तिचा नवरा जास्तीचे काम करण्यासाठी रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशोबाचे काम करण्यासाठी जात होता आणि त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला 5 सू म्हणजे कमी किमतीचे फ्रेंच नाणे या दराने एका हस्तलिखिताच्या लिखाणाचे काम करीत बसे. And this life lasted 10 years. At the end of 10 years, they had paid off everything, even the interest. Madame Loisel looked old now. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost that necklace? How strange life is, how fickle. How little is needed for one to be ruined or saved. Brooded, thought unhappily. दुःखाने विचार केला. फिकल, चेंजेबल, अस्थिर. आणि 10 वर्षे त्यांनी असे आयुष्य काढले. 10 वर्षात त्यांनी व्याजासकट सर्व कर्ज फेडून टाकले. मादाम लॉयझेल आता वयस्क दिसू लागली होती आणि ती अनेकदा भूतकाळ आठवून कुठत बसायची. हा हार जर आपल्या हातून हरवलाच नसता तर काय झाले असते. आयुष्य किती विचित्र असते, क्षणभंगूर असते. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीचे किंवा उन्नतीचे कारण बनू शकते. One Sunday, as she was walking in the Champs-Élysées, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. Madame Loisel felt emotional. Should she speak to her? Yes, of course. And now that she had paid, she would tell her all. Why not? एका रविवारी सॅम्पस एलिझे मधून जात असताना तिला अचानक मादाम फॉरेस्टियर दिसली.
अजूनही तशीच तरुण, तशीच सुंदर आणि तशीच आकर्षक. तिला बघून मादाम लॉयझेल भावूक झाले. तिच्याशी बोलावे की नको? हो, नक्कीच. आणि आता कर्जमुक्त झाल्यानंतर तिला सर्व काही सांगायला हरकत नाही, हो ना? She went up to her. Good morning, Ginny. The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. She stammered, But madam, I don't know. You must have made a mistake. No, I am Matilda Loisel. Astonished, surprised, आश्चर्यचकित झाली. सुप्रभात जिनी, ती तिच्या जवळ जाऊन म्हणाले. तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळीकतेने आपल्याला हाक मारावी याचे आश्चर्य वाटून तिला ओळखले नाही. ती गडबडून म्हणाले, पण मादाम, मी तुम्हाला ओळखले नाही. तुमची काहीतरी चूक होते. नाही, मी मॅटिल्डा लॉयझेल. Her friend uttered a cry. Oh, my poor Matilda, how you have changed. Yes, I have had some hard times since I last saw you, and my miseries, and all because of you. Me? How can that be? You remember that diamond necklace that you lent me to wear to the ministry party? Yes, well, I lost it. अगं मॅटिल्डा, तू काय अवस्था झाली तुझी? तिची मैत्रीण ओरडली. होय, तुला शेवटची भेटले होते त्यानंतर माझा खडतर काळ सुरू झाला आणि प्रचंड हालही, आणि तेही सर्व काही तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हे कसं शक्य आहे? तुला आठवतं, मंत्रालयातील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार तू मला घालायला दिला होतास? हो, मग तो माझ्याकडून हरवला. म्हणजे काय? तू तर तो परत केलायस. What do you mean? You brought it back. I brought you back another exactly like it, and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little. But at last it is over, and I am very glad. Madame Forestier was stunned. You say that you bought a diamond necklace to replace mine? Yes. You didn't notice then. They were very similar. हुबेहूब तसाच दुसरा मी तुला परत केला, मात्र त्याची किंमत चुकती करायला आम्हाला 10 वर्षे लागली. आमच्याकडे फारसं काही नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं. पण आता ते सगळं संपलं आहे आणि त्यामुळे मी आता खूप समाधानी आहे. मादाम फॉरेस्टियर अचंबित झाले. म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतलास असं तुझं म्हणणं आहे? हो, तुझ्या ते लक्षात नाही आलं? ते दोन्हीही अगदी एकसारखे होते. And she smiled with proud and innocent pleasure. Madame Forestier, deeply moved, took both her hands. Oh, my poor Matilda, mine was an imitation. It was worth 500 francs at most. असे म्हणून ती अभिमानाने आणि निरागसपणे हसली. मादाम फॉरेस्टियरने भावनाविवश होऊन तिचे दोन्ही हात हातात घेतले. अरे रे, बिचारी माझी मॅटिल्डा. माझा हा हार तर नकली होता. जास्तीत जास्त तो 500 फ्रँकचा असेल.